नमस्कार. या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेखाचे नाव आहे मानव सुखी आहे. प्रत्येक माणूस हा जीवनात सुखाच्या शोधात असतो. कोणत्याही सजीव प्राण्याला दुःख नको असते. त्यामध्ये पुरुष असो, स्त्री असो, तरुण असो, बालक असो किंवा वृद्ध असो, प्रत्येक जीव हा सुखासाठी तडफडत असतो. बालपणातील आनंद, सुख हे वृद्धावस्थेत मिळत नाही, अशी ही सर्वांची भावना झाली असते व तसाच अनुभव सुद्धा असतो. तसेच प्रत्येकाची सुखाची, आनंदाची व्याख्या ही त्याच्या त्याच्या विचारसरणीवर अवलंबून असते. जसे शेतकरी हा आपल्या शेतात बियाणे पेरून तराटून हिरवेगार पिके जेव्हा पाहतो, त्यावेळेसच जो आनंद, सुख त्याला वाटते, याची इतरांना कल्पना येणार नाही. भलेही उत्पन्न कमी जास्त होईल, परंतु हेही मी निर्माण केले याचा जो अभिमान त्याला असतो, त्यातच त्याला आनंद मिळत असतो. प्रत्येकाच्या दुःखाची कारणे वेगवेगळी आहेत. विद्यार्थी असेल तर वर्गात कमी मार्क पाडतात म्हणून, आपल्याला बुद्धी कमी आहे, आपण हुशार नाही म्हणून दुःखी आहे. शिक्षण घेतल्यावर ज्यांना नोकरी मिळते ते प्रथम आनंदी वाटतात, परंतु नंतर पगार पुरत नाही, महागाई खूप आहे, काम भरपूर करावी लागतात, नोकरीत खूप ताणतणाव आहे म्हणून तो दुःखीच असतो. तसेच ज्यांना नोकरी नाही ते जर स्वतःला फारच दुर्भागी समजतात. माझे नशीबच चांगले नाही म्हणून मला नोकरी मिळत नाही. याचाच अर्थ असा आहे की त्याला नोकरी आहे तोही दुःखी व ज्याला नोकरी नाही तोही दुःखी. व्यवसाय करणारे तेही कमी जास्त प्रमाणात दुःखी होतात. कधी मंदी येते तर कधी व्यवसायात नुकसान येते. तसेच कष्टही भरपूर घेऊन योग्य मोबदला न मिळाल्यामुळे दुःखी होतो. परंतु हे सर्व सामाजिक घटक, त्यात स्त्रिया सुद्धा आल्या. ज्या गृहिणी आहेत त्यांना प्रपंच चालवताना, सर्वांना सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. इतरांच्या आरोग्याकडे लक्ष देताना स्वतःचे आरोग्य दुःख न सांगता भोगत राहतात. गृहिणींना आपण नोकरीवर नाही याचे दुःख वाटत असते. म्हणून एकंदरीत समाजात जो स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन निवडतो त्यात तो दुःखी असून इतरांना मात्र सुखी, आनंदी वाटतो. म्हणूनच जी म्हण आहे ती ह्याबाबत खरी ठरते, जावे ज्यांच्या वंशी तेव्हा कळे. काही लोकांचे जीवन म्हणजे केवळ उपभोग घेणे हेच असते. खावे, प्यावे, चैन करावी, खूप भौतिक सुखात लोळावे, काम न करता आळशासारखे बसून राहावे, यासाठी आयुष्य आहे असे समजणारे हजारो लोक आपणास समाजात पाहायला मिळतात. पण परमेश्वराने आपल्याला जन्माला का घातले आहे हे ते विसरतात. तुमच्या जीवनाचा हेतू खालील श्लोकात दिला आहे. परोपकारांचं शरीर हे दिले, न सौख्य भोगावं सदैव योजिले. तरीही काही लोक आपण भाग्यवान समजून ऐशाशी जीवन जगतात, परंतु नंतर मात्र त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. परंतु चांगले वागण्याची वेळ निघून गेल्यामुळे शेवटी नियतीला दोष देऊन जीवन कसे तरी जगत राहतात. मनुष्य प्राणी जन्माला आला तेव्हापासून भोग व प्रारब्ध हे आहेतच. कारण जन्माला येण्यापूर्वी त्या माऊलीला किती यातना, त्रास हे सहन करावे लागतात. अशा वेळेस तिला पुनर्जन्मच मिळत असतो. अशा वेळेस कुटुंबातील व्यक्ती तिची योग्य सुटका व्हावी म्हणून परमेश्वराची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आराधना करीत असतात. आपला देह हा सुखी तर मी सुखी, नाहीतर मी दुःखी ही अवस्था असते. त्याचप्रमाणे प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत. भूतकाळ किंवा अध्यात्मातील इतिहास बघितल्यास आपल्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, प्रभू भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत विचार केल्यास त्यांना सुद्धा संकटे, दुःखे भोगावेच लागेल. प्रत्यक्ष भगवानांना भोग चुकले नाहीत, तर आपण सामान्य माणसे आहोत. अशी तुलना केली तरच आपल्याला आपल्या जीवनातील संकटे, दुःख थोडी तरी कमी व्हायला, मनोधैर्य वाढायला निश्चितच मदत होईल. आज समाजाचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे दिसते की स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाशी तुलना करतात, त्यामुळे जास्त दुःखी होतात. जसे माझा मुलगा नोकरीवर नाही, शेजारच्याच्या मुलगाला नोकरी मिळाली, शेजारी कार आली, माझ्याकडे दुचाकीच आहे, अशी बरीच उदाहरणे आहेत ज्यात माणूस आपल्यापेक्षा मोठ्यांची आर्थिक तुलना केल्याने दुःखी होत आहेत. परंतु अशी माणसे माझ्या दृष्टीने अज्ञानी समजतो. तुम्हाला सुख समाधान हवे असेल तर प्रथम तुलना करणे सोडा. तुलना करायचीच असेल तर आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांची करा. उदाहरण, जेव्हा तुम्ही टू व्हीलर पत्नीसोबत मुलांसोबत रस्त्याने जाता तेव्हा पाल्याच्या घरात ताडपत्रीची झोपडी, पूर्ण संसार मांडलेली कुटुंबे असतात. अशा घरात पूर्ण कुटुंब पाऊस, थंडी, उन्हाळ्या या सर्वांची सामना करीत प्रपंच करतात. अशी वास्तुस्थिती आपल्या कुटुंबियांना समजावून त्यांच्याशी तुलना करायला लावा, म्हणजे मग आपण किती सुखी आहोत हे कळेल व आनंदही मिळेल.
परंतु त्यासाठी मन मोठे असावे लागते किंवा करावे लागते, कारण मोह मायेच्या या दुनियेत असे विचार करणारे फार कमी असतात. शेवटी ठेविले अनंत तैसेची राहावे, ह्याला मी विरोध करीत असून त्या परिस्थितीत समाधान सुख मानून आपले कर्म आहे ते प्रामाणिकपणे करीत राहा. परमेश्वर उशिरा का होईना यश निश्चितच देईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.